माळपे पेडणे नॅशनल हायवे 66 या वाठारांत गेल्या वर्सात दरड कोसळून पुराय रस्तो ब्लॉक जाल्लो। हाका लागून रहदारीक बरीच अडचण जाल्ली। मात या वर्सा परत अशें चित्र दिसून येतलें काय कितें अशी भिरांत लोकांच्या मनात निर्माण जाल्या। याच बाबतीत उलयतना मिशन फॉर लोकलचे राजन कोरगांवकर म्हणटात, ह्या वर्सा पावसांत ही दरड परत कोसळूं येता। ते घडचें न्ही, पूण कांय ठोस पावलां मारूंक जाय, मात आमदारांचें खंय लक्ष ना म्हूण राजन म्हणटात। गेल्या पावसाकूय ही भिंत प्रोटेक्शन वॉल आणि हे कोसळलेली दरड अवनूय ताका म्हाका दिसता धोको आसा। तुमकां काय दिसता मिशन फॉर लोकल? आयज आमी एक्चुअली खरें म्हणजे परीक्षण केलें, कित्याक आमी सुरवातीपासून आता हैसरपर्यंत येयले। मधोमध 2 ते 3 कडेन कंप्लीट भेगा पडलेले आहात एकदम जॉयंटाक, आणि हो बरे साधारण 3 ते 4 इंचाचो डिफरन्स आसा। आणि हेच्या वरसून इतलें सिद्ध जाता की येणाऱ्या ह्या पावसात ही भिंत कोसळतली म्हणजे कोसळतलीच, आणि ती सुद्धा एकदम नाहक बळी कोणतरी ठरलो जातलो। खरें म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टराचें कार्य आसा। हे कॉन्ट्रॅक्टरान कितें कार्य केलें आणि कितें तेजेर कोणी लक्ष घातला हो प्रश्नचिन्ह तयार जालेलो आसा। खरें म्हणजे एक तर निकृष्ट दर्जाचें काम केलेलें आसा हे सिद्ध जाता। ही माती काढली, पण हे बरेचशे मातीचे भाग कोसळले। आता हयसरली जी माती आसा ही सुद्धा मातीसाठी कितें तरी प्रोटेक्शन करूंक जाय आसली, धाकटी भिंत घालूंक तरी जाय आसली, आणि ती सुद्धा घालूंक ना। सो हे सगळे काम अर्धकूट दवरलेले आसा, आणि ह्याच्यासाठी खरें म्हणजे आमदाराक हांव जबाबदार धरता, कित्याक आमदाराचें लक्ष नाही सिद्ध झाले। हे जर आमदाराचें लक्ष असलें जाल्यार हे अशें घडचें नासलेलें। नमस्कार, सध्या आम्ही राष्ट्रीय महामार्ग 66 जो बायपास रस्तो मालप्याच्यान आमच्या पत्रादेवी वयता त्या वाठारात आसात। आणि ह्या वाठारात गेल्या वर्साय हांगरसरली एक दरड कोसळली आणि त्यामुळे हो पुराय रस्तो बंद आशिल्लो, त्याचे काम केला। पूण कंत्राटदारान ज्या पद्धतीन काम केला ती आता पुन्हा ह्या पावसाकूय व्हडा प्रमाणात एक दरड एक सायड कोसळपाची शक्यता आसा। त्या खातीर सरकारान हाचेर लक्ष दिवन जी दरड कोसळतली ताका आज मेरेन प्रोटेक्शन वॉलूय बांदूंक नाशिल्ली। गेल्या 2 वर्सांक ही भिंत कोसळलेली आणि त्याच्या उपरांत दरड कोसळ्ळी। दरड कापपाची जी सिस्टम आशिल्ली ती कंत्राटदारान चुकीची सिस्टम कापल्ली। सरळ रेषेत डोंगर कापिल्लो, जर तो स्लोप पद्धतीन कापलो आशिल्लो जाल्यार दरड कोसळपीची नाशिल्ली। पूण गेल्या वर्सा ज्या पद्धतीने दरड कोसळली आणि प्रोटेक्शन वॉलय कोसळलेली होती, आणि त्या खातीर हो रस्तो पुराय बंद आशिल्लो। आणि जो पयलींचो रस्तो NH 17 म्हणून आशिल्लो त्या रस्त्याल्यान जे अवजड वाहनां वयताली तेन्ना ती चडटाना आणि उतारतना खूप त्रासदायक आसताले। तो रस्तो धोकादायक आशिल्लो, आणि पावसा पयलीं हो रोड आता जे प्रोटेक्शन वॉल बांदून ओपन केल्लो आसा, पूण जे प्रोटेक्शन वॉल बांदले तेकाय खंय तरी धोको आसा कसो दिसता, की एके सायडीन खंय तरी लवणटा कितें की ती भिंत अशें दिसून येता। त्या खातीर सरकारान आणि जे सार्वजनीक बांदकाम खात्याचे अधिकारी आसा तांणी लक्ष दिवचो। पावसा पयलीं ही जी दरड कोसळतली आणि एखाद्या वेळी जर दुर्घटना घडली तर ताका जबाबदार कोण, त्या खातीर सरकारान बेगोबेग हाचेर लक्ष दिवचो अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता। हांव निवृत्ती शिरोडकर।